अजब रमा राघवची जोडी। शट अप जस्ट मी आहे तू गिरीश या। अहो तुम थांबा, काय चाललंय हे सगळं? हे हॉस्पिटल एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? तुम्ही असं डायरेक्ट आज जाऊ शकत नाही। प्लीज इथेच थांबा प्लीज। गिरीश चल। अहो गिरीश ही बघ डॅड तू इथे कोण डॅड? लक्षात आहे तुझ्या? मग तू मला फसवलायस हेही लक्षात असेलच ना तुझ्या? तुझ्यावर मी विश्वास टाकला त्याचा असा गैरफायदा घेतलास तू रमा, आणि तेही या पुरोहितांसाठी। सोलो ट्रिपला जायचंय म्हणालीस, पूर्ण विश्वासाने पाठवलं तुला, त्याचं हे फळ दिलंस तू मला? डॅड तुला वाटतं तसं नाहीये रे। काय तसं नाहीये? तसंच आहे, चोरासारखी राहिली हो घरात। फरहान स्पेनच्या मुलीला हे सगळं शोभतं का? फरहान स्पेनची प्रतिष्ठा धुळीला कशी मिळवायची हे शिकवलं का या पुरोहितांनी? नाही 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 डॅड, तू जे समजतोस ते तसं नाहीये। आधी चूक करून जर खोटंही बोलणार असशील ना रमा, तुझ्याशी असंच वागावं लागेल मला। खूप ऐकून घेतलं तुझं, बस झाली तुझी बडबड। आता इथून माझ्या बरोबर निघायचं, कळलंय तुला? चल ताबडतोब। पूजा वहिनींची फक्त ट्रीटमेंट सुरू होते, मग तू म्हणशील ते सगळं काही करेन मी। प्लीज प्लीज डॅड प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे। पूजा वहिनींची ट्रीटमेंट सुरू होऊ दे रे फक्त प्लीज। काय चाललंय तुमचं? अहो काय चाललंय तुमचं हे सगळं? हे तुमचं घर आहे का? हा सगळा फॅमिली ड्रामा आहे ना, तुमच्या घरी जाऊन करा। चला चला बाहेर चला। ओ मॅडम, पैसे जमवतो म्हणाला होतात, अजून पैसे जमवले नाहीत का? काय झालं? मी पैसे भरते, मी पैशाची सोय केली आहे, मी भरते पैसे। चला लवकर भरा, चला चला। ओ गॉड, दिस इज टू मच। काय चाललंय हे सगळं? चला बाहेर चला लवकर। मॅडम चला चला लवकर लवकर चला, नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल। चला बाहेर। हो मॅडम, अजून किती वेळ वाट पाहणार आहात? पेशंटवर ट्रीटमेंट करायची नाहीये का? नाही करायचे, प्लीज फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं येतीलच ते 2 मिनिट। तुमचा फॅमिली ड्रामा झाला असेल तर प्लीज आधी फायनल पेमेंट करा। हे बघा, जोपर्यंत फायनल पेमेंट होणार नाही तोपर्यंत ट्रीटमेंट सुरू होणार नाही। हे बघा रमाताई, हे तुझं क्रेडिट कार्ड। थँक्यू सो मच आरुषी। थांब,
जस्ट स्टॉप. ओके गिरीश, हे क्रेडिट कार्ड लवकरात लवकर ब्लॉक कर. परांजपेंचा पैसा असा कुठेही गटारात वाहून जायला नकोय. काय? नाही 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 डॅड, प्लीज प्लीज हे कार्ड ब्लॉक करू नको. प्लीज वहिनींची फक्त ट्रीटमेंट होऊन दे. त्यानंतर तू म्हणशील ते करेन मी आणि राघव तुझे सगळे पैसे रिटर्न करू. पण प्लीज आता कार्ड ब्लॉक करू नको प्लीज. ठीक आहे, परांजप्यांचा पैसा तुला पुरोहितांचं भलं व्हावं म्हणून खर्च करायचा आहे ना? ठीक आहे, माझी त्यासाठी एक अट आहे. अट? हो अट. तू इथे जितका पैसा खर्च करशील तो सगळा पैसा तू एकटीने मला परत करायचास. त्याच्याशी या मुलाचा काहीही संबंध असणार नाही. तुला पुरोहितांच्या सुनेवर उपचार व्हायला हवेत ना? होऊ देत उपचार. त्यासाठी जितका पैसा लागेल तितका वापर. पण त्यानंतर पुरोहितांच्या कुटुंबाशी तुझा कसलाही संबंध असणार नाही. आणि या मुलाशी कोणतंही नातं असणार नाही. यापुढे तुझ्या आयुष्यात तेच घडेल जे मी ठरवेन. नाही, तुझ्या तोला मोलाच्या मुलाशी लग्न लावून देईन ना मी, अगदी धूमधडाक्यात. आणि त्याच वेळी आज खर्च झालेला सगळा पैसा मला परत मिळाला असं मी समजेल. बोल, आहे मंजूर? मी काय सांगितलं ते तुझ्या आणि तुझ्या ह्या हितचिंतकांच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतोय. काउंटरवर पैसे भरायचे आणि ताबडतोब इथून निघायचं. आम्ही सगळे पुढे होतोय, पण आमच्या मागे तूही यायला हवंस. कळलाय तुला? पण गिरीश, लावण्या, आपण इथून निघतोय. डॉक्टर अजय, डॉक्टर कशी आहे महिन्याची तब्येत? म्हणजे धोका टळलाय ना आता? नाही, कंडिशन अतिशय क्रिटिकल आहे. मग महिने बरी होईल ना? राघव, तू का काळजी करतोस? सगळं काही नीट होईल. देवागण काय हा, आम्ही जर तुझी मनोभावे सेवा केली असेल तर आमच्या हाकेला हो दे. पूजाच्या जीवाचा धोका टळू दे. मी अष्टविनायकाची यात्रा करेन. त्यासाठी जितका पैसा लागेल तितका वापर. पण त्यानंतर पुरोहितांच्या कुटुंबाशी तुझा कसलाही संबंध असणार नाही.